इमर्जन्सी फंड्स हा असला पाहिजे, नाहीतर मग कुठेतरी आपलं जे लाँग टर्म विजन असतं ना ते गडबड करतं. आता ते कशात असलं पाहिजे, तर त्याच्यात इदर ते स्वीप इन FDs म्हणू शकतो, जिथे आपल्याला FD कधी पण तोडता येते विदाऊट एनी पेनाल्टीज. तशा आजकाल FDs असतात, तिथे टाकू शकतो. किंवा सगळ्यात बेस्ट जे जातं ते डेट फंड्स असतात. डेट फंड्समध्ये काय होतं, तुमचे पैसे शक्यतो खूप वोलटाईल होत नाही आणि तुम्हाला FD सारखं व्याज मिळतं आणि कसेही तुम्ही ते पैसे काढू शकतात. म्हणजे लोकांचे समजा त्या फंडमध्ये 1,00,000 रुपये झालेत आणि तुला फक्त 20,000ची गरज आहे. FD मध्ये ना तुला पूर्ण FD तोडावी लागेल. हां, तर तुला डेट फंडमध्ये टाकले, जेवढे पैसे पाहिजेत तेवढेच तू पैसे काढून घेऊ शकतो. सो ह्याच्यात तुम्हाला खूप फायदा आणि 1 दिवसात पैसे आपल्या अकाउंटला येतात. सो आणि आपला टक्का पण जवळजवळ एक 5 ते 7.5% मध्ये कुठेतरी आपण अपेक्षा करू शकतो की आपल्याला तितके रिटर्न्स त्याच्यातनं सुटू शकतात. गोल्ड चांगलं नाही याच्यामध्ये? गोल्ड खूप व्होलेटाईल ॲसेट असते, अशी काय म्हणजे अगदी इक्विटी एवढी नाही, पण तरी पण गोल्डसुद्धा आता तुम्हीच बघितलं ना, 1,60ला गेलेलं परत 1,40ला आलं, तर तिथे पण तर नेगेटिव्ह गेलंच ना गोल्ड. सो असं गोल्ड लाँग टर्मसाठी किंवा ॲसेट डायव्हर्सिफिकेशनसाठी अगदी बरोबर पर्याय आहे, बट शॉर्ट टर्म नीड्स आणि इमर्जन्सी फंड्सला हा पर्याय नाही आहे.